मित्रांनो, आज आपण टोमॅटो डिहायड्रेट करण्याचे महत्त्व आणि टोमॅटो डिहायड्रेट केल्यानंतर त्याच्यापासून कोणत्या पद्धतीचे प्रोडक्ट तयार होतात त्याच्याबद्दल आपण आज माहिती जाणून घेऊया। तर टोमॅटो डिहायड्रेट करण्याची प्रोसेस अशा पद्धती आहे की टोमॅटो आपण पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या शेतामधून चांगल्या पद्धतीचा आणि लाल कलरचा टोमॅटो तोडतो। ते तोडून आणल्यानंतर आपण त्याला प्री कूलिंग चेंबरमध्ये साधारणतः 1 ते 2 तासापर्यंत ठेवतो। त्याच्यानंतर आपण त्याला वॉशिंगला घेतो। वॉशिंगला घेतल्यानंतर वॉशिंग झाल्यानंतर त्याला आपण प्रिपरेशन टेबल किंवा सेपरेशन टेबलवर घेतो। याच्यासाठी की काही प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये काळी कचरा असेल किंवा त्याच्या टोमॅटोच्या वरचे देठ असतील त्याला आपल्याला रिमूव्ह करावे लागते। ते केल्यानंतर आपण त्याला कटिंग मशीनमध्ये घेतो। तर टोमॅटो फ्लेक्समध्ये किंवा टोमॅटो क्यूब्समध्ये कट केले जाते। हे कट झाल्यानंतर आपण त्याला डिहायड्रेटर मशीनमध्ये घेतो। टोमॅटोमध्ये जवळपास 80 ते 90% पाण्याचं प्रमाण असते, त्याच्यामुळे त्याला ड्राय करण्यासाठी सर्वसाधारणतः 8 ते 9 तासाचा वेळ लागतो। त्याच्यानंतर आपण त्याला 8 ते 9 तासाचा वेळ झाल्यानंतर त्याला आपण पॅकेजिंगला घेतो। तर त्याच्यामध्ये आपण टोमॅटो क्यूब्स वेगळ्या, ह्याच्यामध्ये टोमॅटो फ्लेक्स आणि टोमॅटो पावडर असे 3 पद्धतीचे प्रोडक्ट आपण बनवतो। तर टोमॅटो पावडर नंतर आपण त्याला टोमॅटो सूप प्रीमिक्समध्ये पण रूपांतरित करतो आणि आपण कशा पद्धतीने त्याचा वापर करू शकतो त्याच्याबद्दल मी तुम्हाला काही माहिती देत आहे। तर सर्वसाधारणतः टोमॅटो सूप प्रीमिक्स हे वर्षभर चालणारे आणि सर्व जनतेस लागणारे प्रोडक्ट आहे। तर हे प्रोडक्ट आपण टोमॅटो सूप सर्वसाधारणतः 1 चमचा 1 ग्लास गरम पाण्यासाठी वापरतो आणि हे सूप घेतल्यानंतर त्याच्यापासून शरीराला होणारे फायदे त्याचं मी एका पेजमध्ये त्याचा PDF बनवून तुम्हाला सादर करत आहे। धन्यवाद।